माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. तर हे बोळके आणि पणत्या पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या, तर पाण्यामधून आता त्या काढून घेते. आज किचनमध्ये जरा साफसफाई केली, तर काचेच्या कॉर्नरवरच्या ज्या काही वस्तू होत्या त्या सर्व स्वच्छ घासून काढल्या. त्यातच तांब्या पितळाचे भांडे पण घासले, उन्हामध्ये छानपैकी वाळले. सर्व किचनची टाईल्स वगैरे स्वच्छ केली, काचेचा कॉर्नर स्वच्छ केला. पुन्हा सर्व काही वस्तू व्यवस्थित किचनवरती लावून दिल्या, काचेच्या कॉर्नरवरती लावून दिल्या. मला स्वयंपाक पण बनवायचा आहे, तर मग म्हटलं चला आधी आहे ना ह्या वस्तू जेच त्या ठिकाणी लागल्या ना का बरं असतं. तर आज तेलाच्या काचेच्या बॉटल आहे ना त्या पण स्वच्छ घासल्या होत्या. त्या बॉटलमध्ये पण आता तेल भरून ठेवते. तर असं माझ्याकडे शिबलं आहे तेल भरायला आहे ना, असं बॉटलमध्ये तेल भरायचं असलं ना का शिबल्याचाच वापर करते, म्हणजे तेल एकदम व्यवस्थित बॉटलमध्ये भरल्या जातं. तर अशा माझ्याकडे ह्या 4 बॉटल आहेत काचेच्या. माझा आज चालला होता विचार का माझ्या ज्या काचेच्या बरण्या आहेत ना, कडधान्य वगैरे डाळी वगैरे ठेवते त्याच बरण्या ह्या काचेच्या कॉर्नरवरती ठेवा. पण मग म्हटलं असू दे, होळी झाली का होळीपासून आहे ना आमच्या इकडे जगदंबा मातेचा उत्सव सुरू होतो, यात्रा असते बोहडा म्हणून. तर बघा मी असा आवरला आहे काचेचा कॉर्नर. नक्कीच कमेंटमध्ये सांगा